नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। रिपब्लिकन सेना वाळवा तालुक्यात नवी कार्यकारिणी निवड, आनंदा कांबळे उपाध्यक्षपदी नियुक्त। रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रभर संविधान समानतेचा दीप प्रज्वलित करत समाजाच्या उन्नतीसाठी सेनेची घौडदौड सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांच्या नेतृत्वाखालील व जिल्हा महासचिव अमोल कांबळे तसेच वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळे यांच्या उपस्थितीत वाळवा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पार पडली। या बैठकीत वाळवा तालुका उपाध्यक्षपदी आनंदा निवृत्ती कांबळे ऐतवडी बुद्रुक यांची निवड करण्यात आली। तसेच तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून बाबासाहेब अशोक काळे लाडेगाव, प्रकाश भगवान कांबळे कारवे, निळूभाऊ हिंदूराव पवार शेने पारधी समाज यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिव अमोल कांबळे, वाळवा तालुका अध्यक्ष संदीप धुमाळ तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले व आगामी काळात सेनेचे विचार तळागाळात पोहोचवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली व रिपब्लिकन सेनेचे धडाडीचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज वाळवा तालुक्यात रिपब्लिकन सेनेची कार्यकारिणी आपण तयार करत असताना आज ऐतवडे बुद्रुक या गावातील रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते आदरणीय आनंदा कांबळे अण्णा यांची आज रिपब्लिकन सेनेच्या वाळवा तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीनं बाबासाहेब काळे लाडेगाव यांची वाळवा तालुका कार्यकारिणी सदस्य तसेच प्रकाश कांबळे कारवे यांची वाळवा तालुका कार्यकारिणी सदस्यपदी, निळूभाऊ पवार शेने यांची वाळवा तालुका कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे। त्यांना नियुक्तीचे पत्र आज आपण आदरणीय शंकरदादा माने यांच्या मार्गदर्शनानुसार, त्यांच्या आदेशानुसार त्यांना आज बहाल करण्यात आलेला आहे आणि ह्या सर्वच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं रिपब्लिकन सेनेमध्ये स्वागत करतो। जिल्ह्यामध्ये आदरणीय डॉक्टर शंकरदादा माने जे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेची बांधणी करत असताना वाळवा असेल, शिराळा असेल ह्या तालुक्यामध्ये सुद्धा आपण वाळवा तालुका, शिराळा तालुक्याची कार्यकारिणी जी आहे ती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि त्याच पद्धतीनं आता होऊ घातलेल्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती, नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, याला प्रामुख्यानं रिपब्लिकन सेना जे काय सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आहेत त्यांच्या आदेशानुसार आणि शंकरदादा माने यांच्या नेतृत्वाखाली आपण आगामी निवडणुकांना सामोरं जाणार आहे। त्यामुळं पक्षाची घोडदौड तर अशी चालूच राहील, परंतु येणाऱ्या काळात ज्येष्ठांसह इथल्या युवकांना देखील आपण सामावून घेऊन एक रिपब्लिकन चळवळीचं एक मोठं व्यापक जाळं कसं तयार होईल या दृष्टीनं वाटचाल करणार आहोत। जय भीम, जय भारत। हाक तुमची, साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।